बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ठोस निर्णय व्हावा याकरिता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची तातडीने भेट घेणार शिवाजीराव आढळराव। जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या बेमुदत आमरण उपोषणाला दिला जाहीर पाठिंबा। वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। या भागातील नागरिकांचे जगणेही मुश्किल झालेले आहे। जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी पुकारलेल्या आळेफाटा येथील बेमुदत आमरण उपोषण स्थळी भेट देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला। यावेळी आढळराव यांच्या समवेत भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी देखील पाठिंबा व्यक्त केलाय। जुन्नर व शिरूरसह आजूबाजूच्या तालुक्यात बिबट्याचा मोठा वावर झाला आहे। एकाच महिन्यात 5 मनुष्यवध झाले आहेत। जुन्नर तालुक्यातील लोकांना घरातून बाहेर पडताना जीव मुठीत धरून पडावे लागत असून लोक भयभीत झाले आहेत। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबातील महिला भगिनी तुमची 25 लाखांची मदत परत घ्या, आमची मुलगी आम्हाला परत करा असा आज टाहो फोडत आहे। हे दृश्य पाहून अंतःकरण भरून येत आहे। खरं पाहिलं तर भारतात सर्वाधिक बिबट्या असलेले हे क्षेत्र आहे। दुर्दैवाने सरकार कुठलंही असलं तरी या विषयाकडे आजवरही दुर्लक्ष झालेलं आहे। बिबट्याच्या हल्ल्यात जुन्नर परिक्षेत्रात मागील 6 महिन्यात 5 मनुष्यवध झाले असून यावरून हा विषय किती गंभीर आहे हे दिसून येते। प्रशासनाने याबाबत डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज होती। वनाधिकाऱ्यांच्या गलथानपणाची चौकशी आज ना उद्या होईलच, मात्र मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन येथील जनतेच्या ज्वलंत मागण्या विशेष करून माजी आमदार शरद सोनवणे यांच्या 8 मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे आढळराव यांनी बोलताना सांगितले। याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेतही माझी बैठक होणार असून त्यावेळीही मी याबाबतची आग्रही मागणी मांडणार आहे। वाढत्या बिबट्याच्या हल्ल्याबाबत येथील लोकांना दिलासा मिळणार, ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं। प्रतिनिधी शुभम वाघचौरे, सिटी इंडिया न्यूज।